रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वत्सलाजी रामकृष्ण हरी. कढीपत्ता नीट करायचं चालू आहे. वत्सलाजीचं चालू असतं आईच्या हाताखाली काम. आणि भोपळ्याची भाजी वगैरे करायची आहे. बरंच अजून काम राहिलेले. इथला जरा मी आता पसारा काढला बघा. कसा वाटतंय बघा बरं, तुम्ही दोघी सांगा बरं. हां, तुम्ही पसारा करायचा आणि मी पसारा काढायचा. पहिल्यापासून पसारा करायचा. हा नाही, तिथला पसारा काढणार पहिल्यापासून आणि दाखवणार मला. नाही तिथली घाण काढणार. सांदी बोळातली घाण ती कशी काय एवढी ठेवावी ग मम्मी? सांदी कोपऱ्याने घाण नाही ठेवावी. पहिल्यापासूनच आहे तशी. दारातली काढायचं नसायची. बघा आई कसं सांगायला लागले घरानं माझं. वत्सलाजी चला मी चालले. तुला काय झालंय? कोंडगळ्या लोंडगळ्या खायला काय झालं? काय झालं? असं कोणी झोपतं का? हा, आईची देवपूजा करण्याचं खूप मोठं हे असतं बाबा. खरंच खूपच छान पूजा करते ती. काय खाते वराडी मंडळी? भेळ खाते. कशात दिले भेळ बघू? हे बघा लहान लेकरं वटीत घेऊन भेळ खातात. हा, इकडं पण आहेत का? मी पण खाऊ? छान केल्या का भेळ? हा, सगळीच घेणार आता मी. सगळीच घेणार. म्हाताऱ्या आजीची सगळीच घेणार आता भेळ. खाऊ? आका नाही दिली तुला भेळ? मग लपवली का काय आकानं मागते म्हणून मी? नाही, खा खा खा. चतुराबाई, चतुराबाई मी खाली आली. दिले का भामा? पंढरपूर आणायचं चुरमुर. हा, वाट्याने खायचं, परकर असायचं. आल्या बरोबर आम्हाला पहिले चुरमुर द्या. द्यायची आमची आई वडील. कवा जात जाणार भामा जावा. आज आई वडिलांची आठवण झाली आहे ना मामा? आणि आमचा भाऊ बगीच्या मध्ये न्यायचं. कुठं? बगीचं पेश राम. मग ते भेद खायचं आई. खायचं. हा दिले ना सगळ्याला? हा, दिला दिला. सगळे खातात आणि सगळे वाटेनेच खाताय का? वरी दिलं का? तू खाल्ली? नाही, तुला एवढं मला चावतच नाही. अरे देवा, एक कुणाचं काय तर कुणाचं काय. कुत्र्यासाठी पाणी इथं टाका. लुशीला इकडं बांधायला लावा. थांब जरा, थांब. अमृता खायले. कलावती ती बसले तिकडे. अमृता तिला इकडे हे कर. कुठे बसा? इकडे इकडं बस. हां, नाही इथं बसू दे, खाली बसते. हां, टाका आता. मावशीच्या पण अंगावर जाईल बघ. खराब पाणी असेल ना, काय धुतलेलं केलेलं असं खाली टाकून द्यायचं. लुसूला आणून तिथं बांधता येते आपल्याला. पाण्याचा तुटवडा आहे आपल्याकडं आधीच तर. किती तुटवडा आहे पाण्याचा. मग वरण सांडलं बघ माय मावशी माझ्याकडून ग. वतायला गेले आणि सांडलं. तुम्ही टमाटर टाकायला पाहिजे होतं का वरणात भरपूर? का टाकले? मग मी ते ग्राइंडरमध्ये फिरवलं म्हणून असं झाले का काय काय माहीत. भोपळा पण लय चांगला होता बघ. कवळा कवळा. होय, चांगला आहे ना. आज सांबर करणार आहे तुमच्यासाठी. सांबर मसाला पण आणून ठेवलाय. कसलं ऊन लागते बाबा. हा, काय म्हणतात महिला मंडळीकडच्या? छान वाटून राहिले. एवढे झाडाची सावली आहे म्हणून हवा इथे. बरं वाटते आपलं. धुवून दे चांगलं. चला सांबर फुंडी टाकते, पुन्हा मारते तुमच्याशी गप्पा. वास आला का? उगाच खोटं बोलू नका. हा, तरी लसूण नाही, अद्रक नाही. अद्रक लसूण असल्यावर पण खूप छान लागतं माहिती का. मीठ टाकायचं तुमच्या बोलण्याच्या नादात विसरून गेले असते. मिठाशिवाय चव नाही जेवणाला. तिखट आणि मीठ. हा, मी बरोबर टाकते मावशी. तू टाक. हा, खरड होतंय का? पण तू डाळीत पण टाकते म्हणून मला कळलंय. बर, चला आता घोसावळ्याची भाजी करून घेऊ आणि मग कारलं वापलायला ठेवते. कारण घोसावळे ना चांगलं शिजवून घेतले मगाशी. ही तर खरंच खावं लय चांगलं शरीराला आपल्या. वाफलून ठेवले मी.
कवळे गोसावळे होते सगळे, वाफलून असं ठेवले. आता फक्त ह्याला फोडणी टाकायचे, मसाला टाकून वगैरे, जरा शेंगदाण्याचं कूट टाकून आणि सांबरचं उकळून घेऊन खाली ठेवते आणि मग कारलं वाफलायला ठेवते. हां, काय पाहिजे? मला थोडीशी गाईचप पाहिजे. गाईचप खातेस तू? हां, त्या दिवशी दिली होती का नाही आणून? किती दिवस झाले? 3-4 दिवस झालं की. हा, मग तेच आपलं एक एक पान एक एक पान. आता हळूहळू गाईचप सोडावी लागल. हो, सुटेल ना. सुटेल. आता हे सैतानाचा ताबा. कुठल्या सैतानाचा म्हणजे ताब्या? असं थोडं लगेच नाही होत. थोडं थोडं हळूहळू हा. हळूहळू कंट्रोलमध्ये आणायचं. हो, हं? हळूहळू कंट्रोल. आता कसं आहे बरे? आता पहिली म्हणजे कसं, एक पुडी दररोज खायची, म्हणजे एक दिवसाला एक पुडी जायचीच. आणि बघ. आता किती 4 दिवस तर झाले ना, त्याच्यामुळे तर आणि आज हाय की तोंडात. मग तेच ना, थोडीशी होती ती टाकली. तुला माहितीये का आमच्या सुंदर आजी होती, जुली 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 चावला. जुली चावला. जुली आजीकडे चालले. हा, तेव्हा आजीले लाड करते ना म्हणून. जुली सरक बर, सरक बर, जा बर बाहेर. तुला माहितीये का सुंदर आजी आहे का नाही आपल्याकडं, ती पण तंबाखू खायची. भामा आजी तंबाखू खायची, पुन्हा कलावती आजी तंबाखू खायची. सगळ्या लोकांना काही ना काही व्यसन होतं. बऱ्याचशा सगळ्यांचं व्यसन सुटलं इकडं आल्यावर. हो, सुटणार ना तुझं पण. आता माझ्यामध्ये किती बदल पडला तंबाखू मध्ये, की खूपच. स्वयंपाक काय करायचं? चल बघू भाजी काय करायचं. चल. देताय ना मला? हा, परत देते का बाई परत तुला? विसरून जाता. नाही, ये चल देते. तुला आणून देते कलावती. चल. तंबाखू इथं दुकानात आपल्या नाहीये. अजिबात तू आपलं जायचं नाही. दुकान नाही चालू करायचं. नाही, आपल्याला दुकान नंतर आपलं चालू करायचं. सगळ्या तंबाखूच्याच पुड्या ठेवायचं नाही, आणि तंबाखू मिसऱ्या. वगैरे काही नाही. ये चल रंजनाताई, हा, ये चल. ये. या. पैसे पाहिजेत मला, 10 रुपये द्या म्हणून आले खाली. कामाचा पगार आला नाही. असू दे, येईल तुझा पगार बी येईल, सगळं येईल. सगळी जनता खाली आलेली आहे. रामकृष्ण हरी. काय काय म्हणतात म्हाताऱ्या आजीने तिकडं का तोंड केले? काय नाही बोलत. हा, का बसले? का ग बोलत नाही तू म्हाताऱ्या आजी? आपण बोलून राहिले इकडं. आम्ही काय झालं बोल आणि मग म्हाताऱ्या आजी का नाही बोलत आहे? नाही बोलत. ती बोलतच का ग बोलत नाही? आपण बोलून राहिला. का कटाळा आला बोलायचा? हा, मस्त चांगली आहे. रंजनाताई, काय म्हणते ते सगळे म्हातारी माणसं? एकदम छान बसले आपलं निवांत. मस्त. काय चालले वचल आजी? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सोलला बाबा लसूण, काल आणून दिला, लसूणच नव्हता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सारखं फिरायला लागतं, फिरायला लागतं, फिरायला. कपडे आणते ना. वाळू द्या कपडे. नाही वाळली. वाळले ना? काय होतंय, उन्हामध्ये ना कलर उडतो कपड्यांचा. बरोबर. गाऊन आणि परकल तरी वाटतं. पावसाळ्यामध्येच काय गप्पा चालल्या होत्या? ही ना, काय नाही. तुझी सासूच्या नवऱ्याचं काय सांगितलंच नाही का तू? का बरं रुसली तू? हा, काय नाही रुसलेली नाही, काय नाही, काय नाही. छकुली संग भांडण केलं का तू? राग आलाय का छकुलीचा? नाही नाही मैत्रिणीचं भांडण झालं? भांडतात की एकामेकीला. हा, होय. तिच्या मुलांचा फोन आला होता, एका मुलीचा पण. ते म्हटले 1 वर्ष झालं म्हटले घरातून गेलेले, 8-9 महिने झालं, म्हणजे 1 वर्ष झालं. तक्रार वगैरे सगळं काही केलं होतं, मग झालं होतं. मग घरी खूप त्रास देते म्हटले, शिव्या देते आम्हाला, आम्ही सांभाळायला तयार आहे सगळेजण. व्हिडिओ बघितला त्यांनी आणि मला फोन केला. म्हटले ताई ती एका ठिकाणावर थांबतच नाही म्हणली, एकदा जर पळत सुटली तर ती आवरतच नाही म्हणली. किती तिच्या घरचा फोन आला होता रंजनाताईच्या. काय करताय म्हटलं तर काय करावं ताई आम्हालाच कळत नाही, काही म्हणत होते. बघू आता, बोलवले तिच्या मुलाला, काय करते आल्यावर. कारलं शिजायला टाकले, कारल्याची भाजी वाफलून घेऊ म्हटलं जरा कारलं. छान असं फोडणी देते, वरण फोडणी द्यायचे अजून.
भोपळा शिजवून घेतला ना. रोज भोपळा टाकतोय वरणामध्ये. भात शिजवून ठेवलाय होय. छान म्हणजे सांबर कालचं कसं झालं? मला काय सांगू सांबर आचार्याच्या पुढलं झालं पार चुलीवर. आ एकदम छान. मीठ मीठ म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये होतं. तुला आवडतं का आमचं जेवण? अरे बरोबर आपलं आमचं बनायचं नाही. आपलं जेवण आवडणार नाही तर काय? कलावती मातेला सांगितले माग माग हिंडायचं. कुत्र गेला आत. बघ आता घरात गेलं आणि कधी हाणायची तू काठी घेऊन, कधी पळायची त्या कुत्र्याच्या माग? आता कशी पळू? कशी पळू? मग नुसतं गेलेलं सांगते. तुला काय बाहेर आल्यावर दिसतं का ग? त्याने पायरीहून उडी मारली तिकडे. आणि तू कशी उडी मारणार मग माग माग? वरी असली ना हिनं म्हणते मला काहीच दिसत नाही, आणि खाली आलो की सगळं दिसतं हिला. कुत्रे, मांजर, माणसं. काय म्हणतात अनिताताई? काय म्हणतात? बरं आहे का? छान मस्त. चतुराबाय बरं आहे सगळ्यांचं. अमृता छान बसली आपलं शांत मस्त. तेल वगैरे छान लावले डोसक्याला. का केस बी छान कापले त्याच्यामुळे छान वाटतं तिचं आहे ना. काय मग वत्सल आजी काय म्हणते? नवीन मैत्रीण आलेली रंजनाताई. हा छान आहे. लय छान आहे म्हणलं. चांगली बोलते पण काल लय सारखी म्हणत होती. काय म्हणत होती? काय माहिती ते जेवले की गेली झोपायला. माझं डोकं दुखतंय, आवळून बांधा आवळून बांधा. असू द्या ते होतं कधी कधी. म्हणलं होतं तसं, जरा झोप तू. मग भांडी घासला लावली आणि तिला. बर करते ती. आता वाटतं ना बरं? बरं वाटतं ना आता? हा. दुखत असेल ग बाहेर उन्हात हिंडल्यामुळं. ते ऊन कसलं होतं. आणि घरातून आता ती खूप दिवस झालं बाहेर आहे. बाहेर 8-9 महिने झालं बाहेर आहे. हा मग. आणि ऊन कसलंय. सगळं ऊन डोक्यावर घेतलेलं आहे तिनं. सगळ्या उन्हात फिरल्यावर. हा सर्व. हा मग बरोबर आहे. आता नाही ना जाणार? कुठं बाहेर? अजिबात नाही. बाहेर नाही. आता पोरं बिरं इथे आली घ्यायला तर जाईल. हां. रोहन बाळा चहा पिणार तू? चहा नाही पित मी, तुला माहित नाही का? चहा नाही पेत, गोड नाही खात, तळलेलं नाही खात. काय रे रोहन? होय. आम्ही तुझ्यासारखं लहान असताना चहासाठी आम्ही भांडायचो माहितीये का. आणि तू म्हणतो की मी चहा नाही पीत, ही नाही पीत, ही नाही. दोघंही भाऊ कसलाही चहा पीत नाहीत, गोड खात नाहीत, तळलेलं खात नाहीत. काय आताच लेकर बाबा. आम्ही काहीही खायचो होय रोहन बाळा. होय कलावती. आपण काहीही खातो. हा कसं? हा दुसऱ्याला खायला घालते. हे बघा तिकडं गप खातच नाही आजी. आजीला तर खाऊ घालल, कलावतीला तर देईल. हा हा सगळ्याला. हे बघा काय करावं काय नाही. जुट्टा घालावं म्हणते मी. जुट्टा घालावं. हा कसं हसतंय बघितलं का. मला पण गोड खाऊ देत नाही. आई गोड नको खाऊ, हे नको खाऊ, ते नको खाऊ. काय करायचं. आजकालची लेकरं जिम. चहा ठेवलाय. कलावती आजी. हो कलावती आजी चहा घेऊन जावा. मी थोड्या वेळाने येते. हा भजन तर करतोच आपण, पण आधी चहा घ्या सगळ्यांनी आणि मग नंतर बसू. उकळायला लागलाय चहा. थोडंसं थांबा शेगडीवर. ह्याच्यातलं कुठं हरवून टाकलं काय माहिती. त्याच्यात वाटावं म्हटलं त्याच्यात दुसरंच भरून काहीतरी ठेवले. काय करावं काय नाही. वाटायचं ते कांदा वगैरे टाकून, तर त्याच्यामध्ये काहीतरी घालून दुसरंच टाकलं. चहा उकळायला ठेवलाय. लय गरम व्हायलंय, भरपूर असं गरम होतंय. हो चला मावशी झोपल्यात वरती आहेत. एवढा चहा घेऊन जातो वरती. मी थोड्या वेळाने येईल. हां हां सगळ्याला देऊन टाका ना चहा.